नमस्कार मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण 1 ह्या डिजिट पासून स्टार्ट होणाऱ्या कोणत्याही नंबरचा क्यूब अगदी कमी वेळामध्ये कसा फाइंड करायचा ते बघणार आहोत. तर मी या ठिकाणी एक्झाम्पल घेतोय 16. आपल्याला 16 ह्या नंबरचा क्यूब फाइंड करायचा आहे. तर पहिल्यांदा काय करायचं आहे, या 16 ला आपल्याला दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं आहे. म्हणजे पहिला पार्ट आहे 1, दुसरा पार्ट आहे 6. तर पहिल्यांदा मी 1 पहिला नंबर ऍज इट इज लिहून घेतोय. त्याच्यानंतर जो सेकंड डिजिट आहे पहिल्यांदा त्याची फर्स्ट पॉवर घ्यायची, त्याच्यानंतर त्याची सेकंड पॉवर घ्यायची, त्याच्यानंतर थर्ड पॉवर घ्यायची. याच्या व्हॅल्यूज काय येतात बघा. 1 ऍज इट इज येणार आहे. 6 ची फर्स्ट पॉवर म्हणजे 6, 6 स्क्वेअर 36, 6 चा क्यूब म्हणजे 260. तर पुढच्या स्टेप मध्ये काय करायचं, हे जे मिडलचे दोन नंबर्स आहेत 6 आणि 36 या दोघांची डबल करायचे. 6 ची डबल काय येते 12, 36 ची डबल काय येते 72 आणि या नंबरची आपल्याला ऍडिशन करायची आहे. तर ऍडिशन मध्ये कसं होती बघा. 6 पहिल्यांदा ऍज इट इज खाली येणार. या ठिकाणी कॅरी ओव्हरला काय राहतं 21, ते मी पुढच्या प्लेसला घेतोय. आता 6 प्लस 2 8, 8 प्लस 1 9, 9 इथं लिहिला मी. 3 प्लस 7 10, 10 प्लस 2 12, पण 12 इथं लिहायचा नाही. 12 कुठे येणार आहे, इथं कॅरी ओव्हरला येणार आहे. 6 प्लस 2 8, 8 प्लस 2 10, 0 इथं लिहिला. 1 कॅरी ओव्हरचा इथं. 1 प्लस 1 2 प्लस 1 3, पण 3 इथं लिहायचा नाही, तर तो पुढच्या प्लेसला जाणार आहे. 1 प्लस 3 इज 4. तर कोणता नंबर आलेला आहे 4096. आणि तुम्ही जर बघितलं 16 चा क्यूब हा 4096 येतो. तर या मेथडनं तुम्ही 1 ह्या नंबर पासून किंवा डिजिट पासून स्टार्ट होणाऱ्या कोणत्याही नंबरचा क्यूब अतिशय कमी वेळामध्ये फाइंड करू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.